विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी आपल्याला साबुदाण्याचे कुरकुरे दाखवणार आहे आणि ते अगदी चटपटीत चविष्ट होतात। तर त्यासाठी आता इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि आता तो आपण भिजवूयात। त्याला स्वच्छ धुवून घेऊयात। पहिल्यांदा या भांड्यात साबुदाणा टाकूयात। त्यात आता पाणी ओतते आणि याला आता आपण स्वच्छ धुवून घेऊयात। बघा अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचं, याला धुवून घ्यायचं पाण्यात। हा साबुदाणा आता आपण 2 ते 3 पाण्याने अशाच पद्धतीने स्वच्छ धुवून घेऊयात। आता आपण याला भिजवूयात आणि हे बघा पाणी ओतते मी आता याच्यामध्ये आणि साबुदाणा भिजेल इतपतच पाणी ओतायचं। आपण पाहू शकता एवढं असं 1 इंच पाणी ओतायचं। आपण हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवणार आहोत। जर का तुम्हाला 4 ते 5 तास साबुदाणा भिजवून घ्यायचा असेल तर घेऊ शकता, पण इथे मी रात्रभर साबुदाणा भिजवणार आहे। यावर ताट झाकूयात आणि हे रात्रभर ठेवूयात। त्याला आपण छान असं भिजेल साबुदाणा। रात्रभर साबुदाणा भिजत ठेवलेला होते आणि आता आपण पाहूयात ताट काढून की साबुदाणा कसा भिजलाय ते। वाह, छान असा भिजलाय साबुदाणा। आणि आपण साबुदाणा मऊ भिजलाय का पाहूयात। छान असा भिजला गेलेला आहे, मऊ भिजलाय हा। या मोठ्या ताटामध्ये अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे पाण्यात छान असे 15 ते 20 मिनिटं उकळून घेतले या बटाट्यांना आणि त्याच्यावरची थंड झाल्यावर साली काढून घेतलेली आहे। आणि आता आपण याला कुस्करूयात। या बटाट्यांना छान असं शिजू दिलेलं आहे, मऊ होऊ दिलेलं आहे भरपूर, तेव्हा हे छान शिजलेले आहेत। आणि आपण हाताने देखील ते कुस्करू शकतो, फक्त याच्यामध्ये गाठी ठेवायच्या नाही जास्त करून, नाहीतर याचे कुरकुरे टाकताना ते तुटू शकतात। जर का आपल्याला बटाटे किसणीने किसून घ्यायचे तर घेऊ शकता तुम्ही। मी ते हाताने स्मॅश करून घ्यायला लागलेले आहे। छान असे मऊ झालेत बटाटे। बटाट्याचा मऊसर लगदा तयार करून घ्यायचा। यात आता साबुदाणा टाकते। छान असा मऊ झालेला आहे बटाटा हा आणि आपण यावर साबुदाणा घालूयात। मस्त असा भिजलेला मऊ साबुदाणा आहे हा। त्यावरून 1 चमचा जिरे घालते, तसेच 1.5 चमचा मीठ टाकून घेते। म्हणजे बघूयात आपण मीठ किती प्रमाणात घालायचं आणि कसं घालायचं ते। जर का आपल्याला मिठाची चव कळाली नाही तर आपण ही जी टेस्ट घेऊन बघायची या मिश्रणाची, म्हणजे आपल्याला कळतं मीठ किती घालायचं किंवा किती नाही घालायचं ते, किंवा मिठाचं प्रमाण किती ठेवायचं ते, कमी जास्त। यात मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि तसंच हे लाल तिखट टाकते वरून। हे काश्मीरी लाल तिखट आहे 1, हे 2 आणि 3 चमचे टाकून घेतलेलं आहे लाल तिखट। जर का तुमच्याकडे रेग्युलर म्हणजे तुम्ही भाजीला जे वापरतात ना लाल तिखट, ते घातलं तरी चालेल याच्यामध्ये। मी काश्मीरी लाल तिखट का टाकलेलं आहे ह्याच्यात, कारण याच्याने रंग छान येतो आणि लहान मुलं देखील हे आवडीने खाऊ शकतात, जास्त तिखट होणार नाही हे कुरकुरे। आता आपण याला मिक्स करून घेऊयात, व्यवस्थित असं मिक्स करूयात, त्याला एकजीव करूयात आणि मिठाचं प्रमाण मात्र चव घेऊन बघूयात, म्हणजे आपल्याला कळतंय किती पडले ते मीठ, कमी जास्त। अति मीठ झालं ना तर कुरकुरे खारट बनतात आणि ह्याच्यामध्ये जरा बेतानीच मीठ टाकावं लागतं। हे बघा असं व्यवस्थित असं एकत्रित करून घेते आता याला सगळ्याला। अशा रीतीने सगळं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं एकत्रित। एकजीव झालं पाहिजे हे छान असं, म्हणजे कुरकुरे पडताना ते छान व्यवस्थित पडतात। या मिश्रणाला मळून घ्यायचं। यात मी अर्धा कप पाणी टाकणार आहे, म्हणजे ज्याने थोडासा ओलसरपणा येईल या मिश्रणाला आणि छान असं व्यवस्थित कुरकुरे पडतील मशीनमधून किंवा आपण जे काही वस्तू वापरू त्यामधून किंवा साच्यामधून। जास्त काही पाणी घालायचं नाही, थोडंसंच पाण्याचा हापका द्यायचा याला। छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण याला कुरकुरे बनवायला घेऊयात। खाली एक पॉलिथिन पेपर टाकलेला आहे जमिनीवर आणि आपण अशी एक कॅरी बॅग घ्यायची। कुठलीही चौकोनी आकाराची कॅरी बॅग असेल, उफट आकाराची कॅरी बॅग असेल तर तुम्ही ती घेऊ शकता। आणि आता आपण पहिल्यांदा काय करायचं, ह्याच्यामध्ये हे कुरकुऱ्याचं मिश्रण टाकून घ्यायचं। आता तुम्हाला दाखवते कसं टाकायचं ते। आणि हे बघा असं घेऊन याच्यात टाकायचं। आपण पाहू शकता अशा रीतीने ह्यात मी टाकणार आहे आणि हे 5 चमचे टाकलेले आहे कॅरी बॅगमध्ये। आणि आता आपण याला शेवटी असं कट करून घेऊयात। सुरुवातीलाच कट करायचं नाही कॅरी बॅगला, नाहीतर हे खालून येऊ शकतं इकडून या साईडनी,
जिथून आपण छिद्र पाडले त्या साईडने. आता मी याला छिद्र पाडते कात्रीच्या साह्याने आणि जेवढं आकाराचं हवं तेवढं आपण ते छिद्र पाडायचं, कात्रीने कट करायचं. आता आपण याला टाकूया त्या कुरकुऱ्यांना. आपल्याला केवढे आकाराचे लांब किंवा छोटेसे कुरकुरे करून घ्यायचे त्या आकाराचे तेवढे करून घ्यायचे, लांबट किंवा छोटे आकार. या साईजने करून घेणार आहे कुरकुऱ्यांना, जरा थोड्या लांब आकारामध्ये. जर का तुमच्याकडे पॉलिथिन पेपर नसेल तर तुम्ही कापडावर देखील घालू शकता. इथे कुरकुरे मी जाडच टाकलेले आहेत कारण हे वाळून बारीक होतात. आता आपल्याला दुसऱ्या पद्धतीने दाखवते कसे कुरकुरे बनवायचे ते. आणि ही पद्धती कॅरीबॅग वापरून केलेली आहे किंवा आपण साचा देखील वापरू शकतो. आणि दुसऱ्या पद्धतीचं म्हणलं तर आपण अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आणि असं उभट त्याला करत जायचं. आणि हे देखील मी थोडे जाडच करून घेणार आहे कारण हे वाळल्यावर एकदम श्रिंक होतात, बारीक होतात. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपण हाताने देखील कुरकुरे बनवू शकतो. हे कुरकुरे बनवताना जर तुमच्या हाताला पीठ चिटकत असेल ना तर तुम्ही थोडं पाण्यामध्ये बोटं आणि हात बुडवून ते दोन्ही हाताने वळवू शकता. याचा उभट कमी जास्त आकार झाला तरी चालतं आहे. अशा रीतीने सर्व कुरकुरे हाताने मी तयार करून घेतलेले आहे आणि काही पिशवीमध्ये टाकून ते तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने करावेसे वाटतं ते पद्धत तुम्ही वापरू शकता. मी या कुरकुऱ्यांना 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे. कुरकुरे मस्त असे कडक उन्हात वाळलेले आहे आणि आपण पाहू शकता. आता याला मी हात हे करून दाखवते तुम्हाला. आवाज बघा किती छान असा वाळलेला यायला लागलेला याचा. आपण जेव्हा कुरकुरे घातले होते ना हे, तेव्हा ते जाडसर होते. उन्हात वाळल्यामुळे त्याचा आकार बारीक झालेला आहे. त्याच्यामुळे मी थोडेसे जाडच टाकून घेतले होते उन्हामध्ये वाळवताना. आता आपण याला तळून घेऊयात. तेल असं छान कडक तापलेलं आहे आणि अगोदरच गॅसवर कढई ठेवलेला आहे मी. आता आपण यात कुरकुरे टाकूया. किती छान असे कुरकुरे फुललेत आणि अशाच पद्धतीने मी सर्व तळून घेणार आहे. किती छान असे कुरकुरे तळले गेलेले आहेत आणि लालसर रंग मस्त आलेला आहे याला. जर काही लहान मुलांना जर तुम्ही तळून दिला तर ते फार आवडीने खातील. आपणास एक कुरकुरा तोडून दाखवते. मस्त असं तळला गेलेला आहे आणि बघा आवाज बघायचा. हे बघा किती छान असं तळलं गेलं आहे. आवाज चांगला यायला लागलेला आहे जा कडक असा. आपल्याला एक कुरकुरा खाऊन दाखवते. आवाज पहा किती छान असा यायला लागलेला आहे. आपण या कुरकुऱ्यांना वर्षभर साठवून ठेवू शकतो डब्यामध्ये आणि जेव्हा आपल्याला हवं तेव्हा ते तळून खाऊ शकतो. तसेच उपासालाही फार छान आहे ते कुरकुरे. त्याच्यामुळे आपण साबुदाणा आणि बटाट्याचे कुरकुरे नक्की करून पहा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.